नमस्कार, मी मनोज घागस माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप मनापासून स्वागत करतो। आज आपण महाराष्ट्रातील समाजसुधारक जे की ज्यांना विद्येची खरी ओळख पडलेली आहे ते समाजसुधारक आज आपण पाहणार आहोत। जे ते म्हणतात, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले। तर विद्येची खरी ओळख पटलेल्या अशा सुधारकांबद्दल आपण बोलणार आहोत, ज्यांच्या समाजसेवेने अखंड भारत जो आहे तो किंवा अस्पृश्य जातीसाठी जे आहे त्यांनी केलेलं योगदान जे आहे ते कुणीही विसरू शकणार नाही। केवळ अस्पृश्यांसाठीच नव्हे तर त्यांचं जे कार्य जे आहे ते समाजातील प्रत्येक घटकासाठी मौल्यवान आहे। तर अशा महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत। सर्वप्रथम व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मी या आपले क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांना नमन करतो, कारण ज्यावेळेस मी त्यांचा पूर्ण जीवनपट जो आहे अभ्यासत असताना सुरुवात कुठून करायची कशी करायची काही समजत नव्हतं। कारण विषयच असा आहे की त्यांनी केलेले कार्य जे आहेत त्यांची मांडणी करणं मला खूप जड गेलं। कारण एक माणूस आपल्या हयातीत इतके सारे सामाजिक कार्य कसं करू शकतो, खरं तर डोकं चक्रावून जातं। कारण एवढ्याशा आयुष्यामध्ये त्यांनी केलेलं कार्य, त्याचबरोबर त्यांच्या पत्नीने केलेलं कार्य, हे असं एक दाम्पत्य आहे की ज्योतिबा फुलेबद्दल बोलायला गेलो तरी खूप सारा वेळ जाईल आणि नुसत्या सावित्रीबाई फुलेंबद्दल बोलायला घेतलं तरी खूप सारा वेळ जाईल। कारण त्यांनी केलेलं कार्यच एवढं आहे, अफाट कार्य त्यांचं आहे, म्हणून यांना एक नमन बनतोच। त्यांना नमन करून क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांच्यावर एक व्हिडिओ बनवतो। तर महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले, बघा नावामध्ये काय आहे, महात्मा। ही मुंबईच्या जनतेने दिलेली एक पदवी, जनतेने दिलेली पदवी महात्मा। सर्वप्रथम जर कोणी भारतामधले जर महात्मा असतील तर ते ज्योतिराव गोविंदराव फुले। त्यानंतर हे आडनाव पण आहे, हे सुद्धा त्यांना वेगळं मिळालेलं आहे। आता ज्योतिराव जे आहे त्याचं पण ज्योतिबा झालं, म्हणजे पूर्ण नाव जे आहे ते आपल्या कर्तृत्वानं त्यांनी चेंज केले आहे। तर बघा त्यांचं मूळ गाव किंवा आपण जन्मगाव म्हणूया ते म्हणजेच कटगुण। आता हे कटगुण कुठे आलं तर सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात आहे। आता बऱ्याचदा काय होतं हे मी तुम्हाला मॅपवर दाखवणारच आहे, त्यामुळे कटगुण जे आहे ते तुमच्या नेहमी लक्षात राहील। त्यानंतर बघा 11 एप्रिल 1827 या रोजी त्यांचा जन्म झाला। आता 11 एप्रिल, बहुतेकांना 14 एप्रिल जे आहे ते लक्षात राहून जातं, आंबेडकरांची जयंती। मग 14 एप्रिल आणि 11 एप्रिल याच्यामध्ये फक्त 3 दिवसांचा फरक आहे, तर यावरून तुमच्या लगेच चुटकीसरशी लक्षात येईल। आता मी इथे म्हटलं की 14 एप्रिल पटकन लक्षात राहते, 11 एप्रिल राहत नाही, तर यामध्ये मला भेदभाव वगैरे करायचं नाही आहे। कारण आंबेडकरांचे जे कार्य आहे ते सुद्धा खूप महान आहे आणि ज्योतिरावांचं जे कार्य आहे ते सुद्धा खूप महान आहे। इवन आंबेडकर जे आहेत ते स्वतःला ज्योतिरावांना गुरुस्थानी मानतात, कारण ते जे म्हणतात की मी सर्वात जास्त जर इम्प्रेस झालो असेल तर ते म्हणजेच गौतम बुद्ध, संत कबीर आणि महात्मा ज्योतिबा फुले। तर हे गुरु शिष्याची जोडी आहे। त्यानंतर पुढे बघा, इथे आपल्याला एक कमानी दिसते जी की आहे कटगुण या गावातली। आता कटगुण मी तुम्हाला सांगितलं हे जे आहे त्यांचं जन्मस्थान आहे, मूळ गाव आहे। इथे पाहू शकता महात्मा ज्योतिबा फुले आणि इथे कंसामध्ये त्यांनी गोरे असं लिहिलेलं आहे, गोरे असं लिहिलेलं आहे। काही पुस्तकांमध्ये तुम्हाला गोर्हे असं दिसतंय, ओके। ते गोरे किंवा गोर्हे हे आडनाव कुणाचं, तर हे आडनाव जे आहे हे ज्योतिबा फुलेंचंच आहे, परंतु त्यांचे काका आणि त्यांचे वडील हे जे आहेत फुलांचा व्यवसाय करायचे, पेशव्यांच्या काळामध्ये फुलाचा व्यवसाय करत होते, म्हणून गोरे आडनावाऐवजी त्यांना फुले हे आडनाव मिळालेलं आहे। तर हे तुमच्या लक्षात असू द्या। पुढे बघा, येथे जे आहे तुम्हाला मी एक मॅपवर दाखवतोय। हे जे मॅप आहे सातारा जिल्हा, याच्यामध्ये खटाव तालुका, ओके, या खटाव तालुक्यामध्येच एक कटगुण म्हणून गाव आहे। तर या कटगुण गावी जे आहे ते त्यांचं मूळ गाव आहे, हे आपल्या लक्षात असायला पाहिजे। त्यानंतर बघा, आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की आगरकर जे आहेत,
ओके, गोपाळ गणेश आगरकर. त्यांचं गाव जे आहे ते टेंभू होतं. आणि इकडे जर पाहिलं महात्मा ज्योतिबा फुले यांचं मूळ गाव जे आहे ते कटगुण आहे, खटाव तालुक्यातील कटगुण आहे. मॅपद्वारे दाखवण्याचा उद्देश हाच की ज्यावेळेस आपण एखादे शब्द जे आहेत भरपूर वेळा ऐकतो, आता लॉकडाऊनसारखा शब्द किंवा क्वारंटाईनसारखा शब्द आपल्या माहिती नव्हता, परंतु वारंवार एकदा कानावर आला की आपल्या लक्षात राहतं. म्हणून टेंभू हे आगरकरांचं गाव आणि कटगुण हे महात्मा ज्योतिबा फुलेंचं गाव, हे मी वारंवार सांगतोय. पुढे बघा. आता फुलेंचं जे चरित्र पाहिल्यानंतर किंवा त्यांचं आयुष्य जीवनचक्र पाहिल्यानंतर कोणत्या टॉपिकपासून सुरुवात करायची हा खरं तर एक प्रश्न निर्माण होतो. कारण खूप व्यापक काम आहे, खूप व्यापक सामाजिक कार्य जे आहे, शैक्षणिक क्षेत्रात खूप जास्त काम केलेलं आहे. तर इकडे जे आहे मी काही पद्धतीने त्यांना अरेंज केलं आहे. वैयक्तिक आयुष्य, शिक्षण, शैक्षणिक कार्य, सामाजिक कार्य, सत्यशोधक समाज, ग्रंथ, पुस्तके यामध्ये त्यांना अरेंज केलेलं आहे. आणि एक छोटासा प्रयत्न की जितक्या सुटसुटीतपणे आणि व्यवस्थितपणे सांगता येईल तसं मी या व्हिडिओमध्ये सांगतो आहे. तर सर्वात प्रथम वैयक्तिक आयुष्य. वैयक्तिक आयुष्यामध्ये सर्वात प्रथम आपण त्यांच्या कौटुंबिक माहिती घेऊया. तर कौटुंबिक माहितीमध्ये वडिलांचं नाव गोविंदराव शेटीबा फुले, काकांचे नाव राणोजी आणि कृष्णा. मग आता मी तुम्हाला सांगितलं की फुले आडनाव जे कोणावरून आलं, तर गोविंदराव, त्याबरोबर राणोजी आणि त्याचबरोबर कृष्णा. हे जे आहेत फुलेंचे म्हणजे ज्योतिबा फुलेंचे काका. ओके, हे दोघे काका आणि वडील हे फुलांचा व्यवसाय करत होते, म्हणून गोरेऐवजी त्यांना फुले हे आडनाव मिळालेलं आहे. त्यानंतर आई चिमणाबाई. आता आईबद्दल ज्यावेळेस मी सांगेन त्यावेळेस सगुणाबाई याबद्दल सुद्धा सांगावं लागेल. आता सगुणाबाई कोण, तर लक्षात घ्या की महात्मा फुले हे ज्यावेळेस 1 वर्षाचे होते तेव्हा ह्या चिमणाबाई ज्या आहेत ह्या मयत झालेल्या आहेत. आणि यांचा सांभाळ जो आहे तो सगुणाबाई यांनी केलेला आहे. मग सगुणाबाई कोण होत्या, तर सगुणाबाई ज्या आहेत ह्या गोविंदरावांच्या मानलेली बहीण, म्हणजे आपण त्यांना आत्या असं म्हणू शकतो. तर महात्मा फुलेंची आत्या जी आहे सगुणाबाई यांनी त्यांचा सांभाळ केलेला आहे, त्यांच्यावर संस्कार केलेले आहेत. त्यानंतर आजोबांचे नाव शेटीबा. बहुतेक महापुरुष जे आहेत त्यांचं आईचं नाव वडिलांचं नाव एवढ्यापुरतंच सीमित असतं, परंतु फुलेंची ज्यावेळेस माहिती सांगितली जाते तेव्हा त्यांचे आजोबा जे आहेत शेटीबा यांचंसुद्धा नाव आग्रहाने घेतलं जातं. त्यानंतर पुढे बघा. भावाचे नाव राजाराम. कोणाच्या भावाचे नाव, तर फुलेंच्या भावाचे नाव. त्यानंतर पत्नी सावित्रीबाई फुले. आता हे नाव कुणाला माहिती नसेल असा माणूसच सापडू शकत नाही, कारण यांचंसुद्धा कार्य जे आहे ते अलौकिक, म्हणजेच असं कार्य की भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांबद्दल जर बोलायला सुरुवात केली तर कदाचित 2 तास जे आहेत ते फक्त सावित्रीबाई फुलेंबद्दलच बोलावे लागतील. सो याच्यावर एक नवीन व्हिडिओ टाकणार आहे ज्यावर सावित्रीबाई फुलेंच्या जे काही सामाजिक कार्य आहे त्याबद्दल आपण बोलणार आहोत. तर त्याचबरोबर यशवंत हा दत्तक पुत्र आहे. परत याबद्दल सुद्धा बोलायला गेलो तर त्यांचे सामाजिक कार्य आहे, कारण एक लटक जर मी घेतली त्यांनी केलेले सामाजिक कार्य, त्यानंतर यशवंताचा जन्म कसा झाला आणि नंतर मग यशवंतला कसे डॉक्टर वगैरे केलं हे मी व्हिडिओमध्ये सांगतो, म्हणजेच तुमचं काही जम्बलिंग होणार नाही. सो डायरेक्ट आपण सुरुवात करतो आहे. सर्वात प्रथम शिक्षण. आता ज्योतिबांचं शिक्षण जे आहे ते सर्वप्रथम पंतोजींच्या मराठी शाळेत झालेलं आहे. आता हे पंतोजी कोण, तर पंतोजी म्हणजेच विनायकराव जोशी. हे पंतोजी जे आहे ते म्हणजे विनायकराव जोशी. ओके. आता हे जे आहेत 4 वर्ष जे आहेत हे झाल्यानंतर लगेचच त्यांचं लग्न झालं. आता यांचं लग्न ज्यावेळेस झालं, आता भरपूर पुस्तकांमध्ये कुठे सावित्रीबाईंचं वय जे आहे, कारण त्यांचा बालविवाह झाला होता, कुठे 7 वर्ष, कुठे 10 वर्ष, कुठे 9 वर्ष असं लिहिलेलं आहे. परंतु मी एक सारासार विचार केला. सावित्रीबाईंचा जन्म जो आहे तो आपल्याला माहिती आहे 3 जानेवारी. ओके. आणि 1831, कारण त्यांचं जे आहे त्यावेळेस जन्म झालेला आहे. मग आता जर त्यांचा जन्म जर आहे 3 जानेवारी 1831ला झाला आणि त्यांचं लग्न जे आहे ते 1840ला झालं, तर सहज आपण म्हणू शकतो की 9 वर्ष त्यांचं वय असेल. त्याचबरोबर ज्यावेळेस ज्योतिबांचं लग्न झालं
त्यावेळेस त्यांचं वय जे आहे ते 13 वर्ष होतं, कारण त्यांचा जन्मच आपण सांगितलं की 1827, 11 एप्रिल 1827. सो सो आपण म्हणू शकतो सावित्रीबाईंचं वय हे 9 वर्ष होतं आणि ज्योतिबांचं वय जे आहे ते 13 वर्ष होतं. ओके, त्यानंतर पुढे बघा, 1841 ते 1847 मिशनरी शाळेत माध्यमिक इंग्रजी शिक्षण घेतलं. आता येथे पण जे आहे तुम्हाला एक नाव जे आहे, दोन नावं जी आहेत ती मला प्राधान्याने घ्यावी लागतील, कारण या दोन व्यक्तींमुळे जे आहे परत ते शाळेत जाऊ शकले. कारण त्यांचं जे शिक्षण जे होतं 1834 ते 1838 येथे स्टॉप झालं होतं, परंतु परत शिक्षण 1841 पासून सुरू झालं. त्यांचं नाव म्हणजे गफ्फार बेग मुन्सी आणि दुसरं जे आहे ते ख्रिश्चन म्हणजे ख्रिस्ती धर्मोपदेशक होते, म्हणजे मिस्टर लेजिट्स साहेब. हे दोन जी नावं आहेत या दोघांमुळे जे आहे त्यांचं मिशनरी शाळेत जे आहे स्कॉटिश मिशनरी शाळा होती, तर तेथे जे आहे त्यांचं ॲडमिशन करण्यात आलं. त्याचबरोबर हे एक नाव जे आहे, कारण ज्योतिबा जे आहेत ते नुसतं की त्यांनी शिक्षण घेतलेलं नाही, त्याबरोबर त्यांनी शारीरिकदृष्ट्यासुद्धा ते सदृढ होण्यासाठी बघा त्यांनी लहुजी वस्ताद साळवे यांच्याकडे दांडपट्टा तालीम आणि इतर शारीरिक शिक्षण आणि क्रांतिकारक विचार जे आहेत ते घेतलेले आहेत. लहुजी वस्ताद साळवे खूप महत्त्वाचं नाव आहे. नंतर टॉमस पेन यांचं राईट ऑफ मॅन या ग्रंथाचं जे आहे त्यांनी वाचन केलं होतं. आणि त्यांचा जर ज्योतिराव फुले जे आहेत आणि त्यांचे एक मित्र होते जे की याच शाळेमध्ये होते, स्कॉटिश मिशनरी शाळेमध्ये. त्यांचं नाव म्हणजे सदाशिवराव गोवंडे. यांचंसुद्धा सदाशिवराव गोवंडे जे आहेत यांचंसुद्धा कारण शाळा सुरू करण्यामध्ये सुद्धा आणि आर्थिक हातभार जो आहे तो त्यांनी केलेला आहे. सो हे जे नाव आहे हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे, ते म्हणजे सदाशिवराव गोवंडे. आता इथे राईट ऑफ मॅन हे जे आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या जे चरित्र जे आहे त्याचा अभ्यास जो आहे ह्या दोघांनी केला होता. कोणी महात्मा फुले आणि सदाशिवराव गोवंडे. त्याचबरोबर जे आहे की जॉर्ज वॉशिंग्टन आणि थॉमस पेन. ओके, सो इथे टॉमस झालेलं आहे, सॉरी चुकून येतं झालं, ते थॉमस आहे. ओके, थॉमस पेन यांचं जे राईट ऑफ मॅन जे आहे या ग्रंथाचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्यानंतर आता जे आहेत आपण टप्प्याटप्प्याने आहेत शैक्षणिक कार्य पाहणार आहोत. आता शैक्षणिक कार्य पाहण्याआधी जे आहे एक प्रसंग, की त्या प्रसंगाने जे आहे की ज्योतिरावांचं जे आयुष्य जे आहे किंवा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो पूर्णतः बदलला. ते म्हणजेच काय झालं की उच्चवर्णीय मित्रांच्या लग्नाच्या मिरवणुकीत झालेला अपमान. आता हा जो लग्नामध्ये झालेला जो अपमान जो आहे तो कुणाचा, जे आता मी तुम्हाला सांगितलं ब्राह्मण मित्र सदाशिवराव गोवंडे, त्यांचं पूर्ण नाव होतं सदाशिवराव बळलाल गोवंडे. तर यांचा विवाह होता. आता मित्राचा विवाह आहे, वर्गमित्र आहे, सो ते त्याच्यासोबत होते. आता त्यावेळेस 1848च्या वेळेस अशी जी समाजव्यवस्था होती की ब्राह्मण समाज जो होता तो उच्च समाज आणि बाकीचे जे आहे ते शूद्रमध्ये किंवा अतिशूद्रमध्ये येत होते. तर ब्राह्मणांच्या बरोबरीने चालणंसुद्धा त्यावेळेस गुन्हा होता, इतक्या पद्धतीचं. मग काय झालं की महात्मा ज्योतिबा फुले जे आहेत तर हे जे आहेत त्याच्या मिरवणुकीमध्ये चालले होते. आता मिरवणुकीमध्ये असताना एक जो ब्राह्मण व्यक्ती जे आहे तो बोलला, ए कुणब्याच्या पोऱ्या, तू आमच्याबरोबर चालतोस. ओके, तर यांना जे आहे महात्मा ज्योतिबा फुले जे आहेत यांना ही गोष्ट माहिती नाही की हे नक्की असं असतं तसं असतं, हे ऐकून होते, परंतु त्यांनी पहिल्यांदा जे आहे स्वतः जो अपमान जो आहे तो पाहिला की तू जातीने शूद्र आहेस तरी आमच्याबरोबर चालतोयस, तुला आमच्याबरोबर चालण्याचा अधिकार नाही, अशा पद्धतीने जे आहे त्यांनी अपमान केला. त्यावेळेस त्यांना जी सामाजिक परिस्थिती जी आहे तिचं लक्षात आली की इथे जे आहे की समाज परिवर्तन जे आहे ते करणं गरजेचं आहे. आणि त्यांनी जो आहे याचा एक विडा उचलला आणि समाज परिवर्तनाकडे वाटचाल केली. आता समाज परिवर्तन होण्यासाठी कोणतीही गोष्ट जी आहे किंवा आपण आगरकरांनाही पाहिलं तर सामाजिक परिवर्तन होण्यासाठी जे आहे पहिली गोष्ट म्हणजे की जो काही समाज जो आहे
तो शिक्षित असायला पाहिजे. जर आपण म्हणतो ना की गाढवापुढे वाचली गीता न कालचा गोंधळ बरा होता, अशा पद्धतीची एक म्हण आहे मराठीमध्ये. मग हा जो समाज आहे हा जर शिक्षित झाला, यांना जर चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळालं, तरच त्यांना ती अन्यायाची जी जाणीव आहे ती होईल. म्हणून त्यांनी काय केलं की भारतातील मुलींची शाळा जी आहे ती सुरू केली. आता ही शाळा जी आहे ती कुठे सुरू केली, तर पुण्याच्या भिडेंच्या वाड्यात. ओके, ही जी आहे ती त्यांनी शाळा सुरू केली आहे. आणि टप्प्याटप्प्याने जे आहेत खूप पुण्यामध्ये, साताऱ्यामध्ये, इवन मुंबईमध्ये सुद्धा त्यांनी टप्प्याटप्प्याने शाळा सुरू केलेल्या आहेत. त्यानंतर शूद्राद्री शूद्रांसाठी सुद्धा मुलींची शाळा सुरू केली. भिडेंच्या वाड्यात रास्ता पेठेत मुलींच्या शाळेची सुरुवात केली. चिपळूणकरांच्या वाड्यातील रास्ता पेठेतील मुलींच्या शाळांची स्थापना. त्यानंतर 1852मध्ये त्यांनी पुणा लायब्ररीची स्थापना केली. खूप महत्त्वाचं आहे, हे विसरू नका. 1852मध्ये पुणा लायब्ररीची स्थापना. त्यानंतर इकडे जे आहे वेताळपेठेत जे आहे 1852मध्ये शाळा सुरू केली. हे कुणाला कदाचित माहिती नसेल की त्यांनी जे आहे अर्धवेळ शिक्षकाची नोकरी जी आहे स्कॉटिश मिशनच्या शाळेत केलेली 1854मध्ये. 1855मध्ये नाईट स्कूल म्हणजे रात्रशाळेची सुरुवात केली. 1858मध्ये शाळांच्या व्यवस्थापन मंडळातून त्यांनी निवृत्ती घेतली. आता येथे जे आहे महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या शाळा ह्या तुम्हाला आता इकडे या स्लाईडमध्ये दिसणार आहेत. तर व्यवस्थितपणे बघा, व्यवस्थितपणे वाचा. अशा पद्धतीने ज्या आहेत ह्या 19 शाळा ज्या आहेत त्या महात्मा फुलेंनी हे केलेल्या आहेत. हे जी माहिती आहे ही इतिहासाच्या पुस्तकातून घेतलेली आहे. जर काही इकडे तिकडे असेल तर क्षमा असावी. शाळा सुरू करण्यासाठी खालील सहकाऱ्यांनी मदत केली. कारण एकट्या दुकट्याचं काम नसतं, कारण हे जे आहे हे टीमवर्क असतं. भले ज्योतिबा फुले यांनी लीड केलं असेल, एक लीडर म्हणून ते पुढे आले असतील, परंतु सहकार्य हे पाहिजेच असतं. तर हे सहकारी जे आहेत हेही तितकेच महत्त्वाचे आहेत. तर आपण पाहू शकता की मी आधीच म्हटलं की पहिली शाळा जी आहे ती तात्यासाहेब भिडे यांच्याच वाड्यात सुरू केलेली पुण्यामध्ये. त्यानंतर सदाशिवराव गोविंद हाटे, सखाराम यशवंत परांजपे, जगन्नाथ सदाशिवराव हाटे, अण्णासाहेब चिपळूणकर, सदाशिवराव बल्लाल गोवंडे, ज्यांचं आपण मगाशी लग्नाच्या मिरवणुकीमध्ये सुद्धा नाव घेतलं आणि शाळेमध्ये सुद्धा नाव घेतलं, बापूसाहेब मांडे, मोरो विठ्ठल वाळवेकर, केशव शिवराम भवाळकर आणि देवराम ठोसर, हे जे आहेत यांनी या सहकार्यांनी जे आहे त्यांना सहकार्य केलेलं आहे. तर आता हे लक्षात ठेवण्यासाठी बघा, हे हाटे जे आहेत हे दोघे तुम्हाला लगेच लक्षात येईल. त्यानंतर जे आहे ती आडनाव जे आहेत बघा, एक चिपळूणकर, इकडे पण वाळवेकर, हे पण आहे भवाळकर. तर अशा पद्धतीने आपण एक लक्षात ठेवा. त्यानंतर हे जे आहे बघा भिडे आणि मांडे, डे शेवटी येत आहे. ओके, आणि इकडे ठोसर जे आहे हे थोडंसं वेगळं आहे. तर कोणतीही ट्रिक वापरा, हे जे सहकारी जे आहे त्यांची नाव लक्षात ठेवा, कारण खूप महत्त्वाची आहेत. पुढील बघा, त्यांचं सामाजिक कार्य. आता आपण शैक्षणिक कार्य त्यांचं पाहिलेलं आहे. आता सामाजिक कार्य जे आहे, खरं तर काही मुद्दे जे आहेत ते कदाचित माझ्या व्हिडिओमध्ये राहूनही गेले असतील, कारण त्याचं सामाजिक कार्य जे आहे ते खूप अफाट आहे. तर बघा, पहिलं जे आहे की 1849मध्ये मराठी प्रकाशनांना अनुदान देण्याची मागणी करणाऱ्या सुधारकांच्या सभेस दिलेले संरक्षण, हे त्यांनी केलेले कार्य. त्यानंतर बघा, द सोसायटी 1853मध्ये द सोसायटी फॉर प्रमोटिंग द एज्युकेशन फॉर महार मांग्स अँड अदर्सची स्थापना केली. विधवा विवाहास सहाय्य केले 1860मध्ये. आता याबद्दल एक सांगायला मला आवडेल की हे जे आहे विधवा विवाह, आधी काय होत होतं की आधीच्या काळात जे आहे की सतीची प्रथा होती. आणि ही सतीची प्रथा जी आहे आपल्याला माहितीच असेल की राजाराम मोहन राय जे आहे यांनी ही सतीची प्रथा जी आहे ही बंद केली. आणि ही सतीची प्रथा बंद झाल्यानंतर जे आहे विधवा विवाहास जे आहे होत नव्हतं. ते काय करायचे, जी विधवा जी आहे त्यांचं केशवपन केलं जात होतं. म्हणजेच काय, तर त्यांचे केस जे आहे त्यांना विद्रूप केलं जाईल अशा पद्धतीने विद्रूप केलं जायचं. आणि विधवा विवाह वगैरे काही ही नव्हतं. तर महात्मा फुलेंनी जे आहे इथे विधवा विवाह जे आहे त्याच्यासाठी इकडे
सहाय्य केलेलं आहे असं आपल्याला दिसतंय, ते म्हणजे 1860मध्ये. त्यानंतर बघा, बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. आता मगाशी ज्यावेळेस मी व्हिडिओ सुरू केली त्यावेळेस तुम्हाला एक नाव सांगितलं, ते म्हणजे यशवंत. आता हे यशवंत जे होते हे आहेत दत्तक पुत्र. आता हे दत्तक पुत्र कसं, तर त्याची एक गोष्ट आहे, लक्षात घ्या. 1863मध्ये त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची जी आहे स्थापना केलेली आहे. आता हे गृह जे होतं ते कशासाठी होतं, तर बघा, त्यावेळेस साथीचे रोग वगैरे होते किंवा अनैतिक संबंधातून काही महिला ज्या आहेत त्या गरोदर राहत होत्या. मग समाज जे आहे ते त्यांना जगू देत नव्हता. मग अशांसाठी एक हक्काचं स्थान, की म्हणजे त्यांनी आत्महत्या न करता त्यांनी जे आहेत या बालहत्या प्रतिबंधक गृहात यावं आणि आपलं मुलगा वगैरे किंवा जे काही आहेत संतती जी आहे त्यांना जन्म द्यावा, हा त्यांचा एक सरळ सोपा उद्देश होता. तर अशाच एक ब्राह्मण स्त्री होत्या ज्यांचं नाव होतं काशीबाई. तर या काशीबाई ज्या आहेत यासुद्धा अनैतिक संबंधातून त्या गरोदर राहिल्या होत्या आणि त्या खरं तर आत्महत्याच करणार होत्या. परंतु महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांना रोखलं आणि ते त्यांना बालहत्या प्रतिबंधक गृहात आणलं. त्यानंतर त्यांनी जे आहे याच्यामध्ये 1865मध्ये एका मुलाला जन्म दिला ज्याचं नाव होतं यशवंत. आणि या यशवंतला 1873मध्ये बघा, 1873मध्ये सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी दत्तक घेतलं. हेच ते आपले डॉक्टर यशवंत फुले. पुढे बघा, गोखले बागेत विधवा विवाह घडून आणला. मी आधीच सांगितलं की विधवा जे आहे, आधी सती प्रथा होती, सती प्रथेनंतर जे आहे इकडे काय विद्रूप केलं जात होतं, तर आणि विधवा विवाह काय होतच नव्हता. मग 1864मध्ये विधवा विवाह जे आहे त्यांनी काय केलं की एक जे आहे होणवी जातीतील, लक्षात ठेवा, होणवी, होणवी जातीतील एका 18 वर्ष मुलीचं जे आहे त्याच जातीतील एका मुलाबरोबर विवाह लावून दिला. ती जी मुलगी जी होती ती विधवा होती, तर विधवा विवाह घडून आणला. त्यानंतर विधवांच्या केशवपणाविरुद्ध ज्या स्त्रियांना विद्रूप केलं जात होतं, तर न्हाव्यांचा जो संप जो आहे तो त्यांनी घडून आणलेला आहे 1865मध्ये. त्यानंतर एक खूप महत्त्वाचं कार्य की पुण्यामध्ये जे राहत्या घरातील जे आहे तो हौद जो आहे तो अस्पृश्यांसाठी खुला केला. आता त्या काळी जे आहे आता दुष्काळ होता आणि पाण्यासाठी लोक जे आहेत म्हणजे की पाण्याविना मरत होती लोक. आणि अशा काळामध्ये की अस्पृश्यांना जो आहे की गावातील विहिरीवर तर पाणी भरून दिलं जात नव्हतं, दुष्काळ होता, बाकी विहिरी वगैरे आटलेल्या असणार, ऑब्वियस आहे. आणि अशा कंडिशनमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी जे आहे अस्पृश्यांसाठी जो हे जे आहे घरचा जो हौद आहे तो खुला केला. हे खूप महान कार्य म्हणावं लागेल, कारण परिस्थिती जी आहे, कारण 19वे शतक जे आहे 19वे शतक त्यावेळेस हे जातीपातीत आता तर समान सगळ्यांना समान लेखलं जातं किंवा आता असं काही करू शकत नाही कोणी, परंतु त्या काळी जर पाहिलं तर हे जे आहेत अस्पृश्य यांना खूप हीन वागणूक दिली जात होती. खरं तर इतिहास वाचल्यानंतर खरं तर माणुसकी शिल्लक होती की नाही अशा पद्धतीचा प्रश्न निर्माण होतो. पुढे बघा, 1875 शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध खतफोडीचे बंड घडून आणलं, जे की अहमदनगर येथे. त्यानंतर 1875 स्वामी दयानंद सरस्वतींची पुण्यात मिरवणूक काढण्यास मदत केली. ही गोष्ट कदाचित कुणाला माहिती असेल किंवा नसेल की पुणे नगरपालिकेत ते नगरसेवक होते, ते म्हणजे तो काळ म्हणजे 1876 ते 1882. आता खूप सारे असे पैलू आहेत महात्मा ज्योतिराव फुले यांचे की आपल्याला वाटते की ते फक्त समाज सुधारणा जे आहेत तेवढेच सीमित होते, तर ते ना एक उत्तम शेतकरी देखील होते. त्यांनी राजकारणात म्हणजे इकडे नगरसेवक जे आहे म्हणजे राजकारण सुद्धा होते. त्यांनी म्हणजे आपण जर पाहिलं की महात्मा फुले जे आहेत त्यांना समजणं जे आहे, कारण ते एक अतिशय उत्तम असे उद्योगपती देखील होते. आपण तुम्हाला माहिती असेल की हे जे आहेत महात्मा फुले हे कार्यकारी संचालक देखील होते. त्यांची कंपनी होती पुणे कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी, या कंपनीचे ते कार्यकारी संचालक देखील होते.
एक उत्तम अर्थतज्ञ देखील होते. आता तुम्ही म्हणाल सर हे काहीतरी वेगळंच तुम्ही सांगतायत. तर लक्षात घ्या, त्यांच्या कंपनीने काही कामं देखील केलेली आहेत जे की बहुतेकांना माहितीच नाही आहेत. बघा, कात्रजचा बोगदा जो आहे तो त्यांच्याच कंपनीने केलेला आहे. एरवड्याचा पूल, खडकवासल्या धरणाचा जो कालवा आहे तो, आणि त्यांनी नंतरच्या काळात एक सत्यशोधक समाज जो आहे त्याची स्थापना केली. या सत्यशोधक समाजामधली जे काही लोकं होती त्यांनी सुद्धा भरपूर जे काही आहे, काही कॉन्ट्रॅक्ट वगैरे जे आहेत ते सुद्धा घेतलेले आहेत. बघा, म्हणजे मुंबई महानगरपालिकेची मुख्य इमारत, भायखला पूल, परळचे रेल्वे वर्कशॉप वगैरे ही जी काही कामं आहेत हे महात्मा ज्योतिबा फुलेंनी नाही, पण सत्यशोधक समाजातली जी काही समाज जे हे होते, सत्यशोधक समाजवादी जे होते त्यांनी केलेलं आहे. त्यांचं दारूबंदी हा एक महत्त्वाचा मुद्दा होता. त्यासाठी त्यांनी 1880मध्ये दारूची दुकाने सुरू करण्यास विरोध केला होता. त्यानंतर आपल्याला माहितीच असेल की नारायण मेघाजी लोखंडे इतिहासात कामगार नेते म्हणून खूप फेमस आहेत. तर यांचं मिल हँड असोसिएशन जे आहे ते पहिल्या कामगार संघटनेच्या स्थापनेत त्यांनी सहकार्य केलेलं आहे. त्याचबरोबर 1882 विल्यम हंटर शिक्षण आयोगासमोर त्यांनी निवेदन केलं आणि प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत देण्याची मागणी केली. आता कुठे आपल्या 21व्या शतकामध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत झालं आहे, तर त्यांनी ही मागणी जी आहे ती 19व्या शतकात केली होती. म्हणजे किती प्रगत आणि पुरोगामी विचार होते हे यावरून आपल्याला समजतं. त्याचबरोबर त्यांचं खरं तर बहुतेक वेळा जे आहे काही व्हिडिओमध्ये म्हटलं जातं की त्यांचा ब्राह्मणांवर जो आहे राग होता किंवा ब्राह्मणा त्यांना, आता त्यांचे मित्र जे आहेत जेव्हा शाळा सुरू केल्या तर बहुतेक ब्राह्मण मित्रांनी त्यांना वर्गणी दिलेली आहे. मुळात बघायला गेलं ना तर ज्योतिराव फुले जे आहेत यांचा ब्राह्मणांवर रोष नव्हता. त्यांना ब्राह्मणशाही आणि ही पुरोहितशाही जी होती, जे की लादलं गेलं होतं आपल्यावर की हे जे आहे असंच करायचं आहे, हे तसंच करायचं आहे, हे यावर त्यांचा राग होता, रोष होता. ओके, सो हे जे आहेत आपण म्हणतो की ब्राह्मणांविरोधी नाही, ही त्यावेळेसची ब्राह्मणशाही की एक स्पेसिफिक समाज जो अस्पृश्यांना एक हीन वागणूक देत होता आणि पुरोहित जे की पूजा अर्चा ज्या आहेत, काहीतरी नवीनच पूजा अर्चा आणायची, नंतर मग पैसे उकळवायचे, हे स्तोम माजवायचं, हे यांच्या विरोधात त्यांचा लढा होता. पुढे बघा, आता हे या व्हिडिओमध्ये मी मुद्दामून टाकलेलं आहे कारण मला एक व्हॉट्सॲपवर याची मी शहानिशा केलेली नाही आहे, परंतु हे खरं आहे की खोटं आहे. परंतु एक ग्रामपंचायत हेरवाड म्हणून जे आहे इथलं एक ग्रामसभेचा एक ठराव आहे आणि खूप छान, कारण पुरोगामी विचार ज्यावेळेस आपण म्हणतो की महाराष्ट्र प्रगत आहे, पुरोगामी विचारांचा आहे, तर त्यांनी एक हा जो ठराव जो आहे विधवा प्रथा बंद करणे संदर्भात चर्चा करणे, आणि याच्यामध्ये त्यांनी खरंच म्हणजे आज हा ज्वलंत मुद्दा आहे की आपल्या समाजात पतीच्या निधनावेळी अंत्यसंस्कारावेळी पत्नीच्या कपाळावरचे कुंकू पुसणे, गळ्यातील मंगलसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातील जोडवी काढणे, तसेच महिलेला विधवा म्हणून कोणत्याही प्रकारचे धार्मिक सामाजिक कार्यक्रमात सहभागी होता येत नाही. कायद्याने प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जीवण्याचा समान अधिकार आहे. या प्रथेमुळे त्यांच्या अधिकारावर गदा येत आहे, म्हणजेच कायद्याचा भंग होत आहे. तरी आपल्या गावामध्ये देशामध्ये विधवा महिलांना सन्मानाने जगता आले पाहिजे, याकरिता विधवा प्रथा बंद करण्यात येत आहे आणि अशा पद्धतीने एक ठरावाची एक नक्कल आहे. खरं तर या विचाराने मी खरंच एक सलाम बनतोच, कारण पतीचा मृत्यू होणं ही पत्नीची चूक तर नाही आहे आणि आयुष्यभर तिने असं जगायचं, तर हे कदाचित मला चुकीचं वाटतं. आणि खरंच हा जो ठराव आहे खरंच अतिशय प्रगत आणि पुरोगामी विचार आहे. हा जो ठराव आहे हा पूर्ण देशात लागू व्हायला पाहिजे अशी माझी मनोमन इच्छा आहे. पुढील बघा, कठीण प्रसंग. आता महात्मा ज्योतिबा फुले जे आहेत, खरं तर ज्यावेळेस एखादं चांगलं काम करतो त्यावेळेस घरातूनच विरोध होतो. तर गोविंदराव फुले जे आहेत, जे वडील, तर त्यांनी त्यांना घरातून काढून टाकलं. कारण पुण्यासारख्या ठिकाणी जे आहे, ओके, किंवा बाकीचे ज्यावेळेस तिथे राहत होते, तर बाकीचे समाजकंटक काही जे आहेत किंवा उच्चभ्रू लोक जे आहेत ते त्रास द्यायला सुरुवात केली की तुम्ही इकडे शाळा सुरू करता,
ते अस्पृश्यांची मुलं शिकली, म्हणजे एक प्रकारे त्यांना थोडीशी भीती निर्माण झाली की जर अस्पृश्यांची मुलं जर शिकली तर बाकीची कामं कोण करणार, किंवा ते आपल्या दडपणाखाली राहतील का किंवा काय, ही एक उच्चभ्रू लोकांना भीती निर्माण झाली आणि त्यांना प्रेशराईज करायला सुरुवात केली. याच प्रेशरमुळे किंवा त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. सावित्रीबाई फुलेंनी तर खूप हाल अपेष्टा सहन केल्या. ज्यावेळेस शाळेत जायचे लोक त्यांच्यावर दगड, चिखल, शेण, कसला कसला मारा करून हे करायचे, पण त्यांनी तो ध्यास कधी सोडला नाही. म्हणून आज इतिहासात जे आहेत की जे शेण मारणारे जे आहेत किंवा दगड मारणारे आहेत किंवा चिखल फेकणारे जे आहेत त्यांचं नाव नाही आहे. आज सावित्रीबाई फुलेंचं नाव आहे, महात्मा ज्योतिबा फुलेंचं नाव आहे. तर हे जे आहे हे खरं तर एक कठीण प्रसंग असेल त्यांच्यातला, कदाचित त्यांच्यासाठी कठीण प्रसंग असेल नसेल, पण एक मला वाटलं म्हणून मी इथे कठीण प्रसंग म्हणून लिहिलं आणि त्यांना केलेला गृहत्याग हा एक कठीण प्रसंग. त्याचबरोबर एक 1856मध्ये काय झालेलं की महात्मा ज्योतिबा फुले जे आहेत त्यांना एक मारेकरी जे आहेत, ओके, मारेकरी आणून त्यांना, म्हणजे हे पण त्यावेळेस एक ब्राह्मणशाही जे आहे त्यांचंच काम होतं की त्यांना हल्ला करण्याचा किंवा त्यांच्यावर त्यांना हत्या करण्याचा एक प्रयत्न केला. आता काय झालं 1856मध्ये की धोंडीराम नामदेव कुंभार, आता हे मारेकरीसुद्धा अमर झाले बघा, की ज्योतिबा फुलेंबरोबरचं नाव होतं धोंडीराम नामदेव कुंभार. आणि दुसरे एक मारेकरी जे आहेत ते म्हणजेच सज्जन रोडेमांग. हे दोघे मारेकरी जे आहेत ते घरामध्ये मध्यरात्री आले. आता ज्योतिबा फुले जे आहेत ते त्यांना म्हणाले, ठीक आहे बाबा, आलेले आहात, माराच, आता तुम्ही तुमचं काम आहे तुम्ही करा, थोडंसं काहीतरी माझं ऐकून घ्या. ज्योतिबा फुलेंनी आपलं जे काही आहे, आता इतका विद्वान माणूस की भल्याभल्यांना गार करणारा, कोणतेही शस्त्र न उगारता, म्हणजे खरं तर एक मानलं पाहिजे ज्योतिबा फुलेंना, कोणतेही शस्त्र न उगारता फक्त आपले जे काही विचार आहेत ते त्यांना सांगितले. आणि हे दोघे जे मारेकरी जे आहेत ते त्यांना खरंच शरण आले आणि त्यांचे एकनिष्ठ सेवक बनले ज्योतिबा फुलेंचे. तर खरंच ज्योतिबा फुलेंना मानलं पाहिजे. त्याचबरोबर लक्षात घ्या की इकडे जे आहे की ज्योतिबा फुलेंनी हा गृहत्याग ज्यावेळेस केला त्यावेळेस ते ना पुणे शहरात आले, जे की गंजपेठेत आले. हा गृहत्याग झाल्यानंतर ते आले गंजपेठेत. बघा, ज्यावेळेस ही महान व्यक्ती जी आहेत त्या राहतात, तर ती जी वास्तू जी आहे ती सुद्धा एक हेरिटेज बनते. तर लक्षात घ्या, हे जे आहे ही वास्तू, हिला म्हटलं जातं महात्मा फुलेवाडा, हे सुद्धा फेमस आहे. त्यांचा घराचा क्रमांक होता 572, गंजपेठेतील 572 घर नंबर जो आहे त्याला महात्मा फुलेवाडा असं म्हणतात. त्यानंतर बघा, त्यांचं एक आणखी महत्त्वाचं की हा जो समाज जो होता, जो की अस्पृश्य, की त्यांना खरं तर जे आहे त्यावेळेस जे आहे बाकीच्यांकडून हीन वागणूक मिळत होते. तर या अस्पृश्य समाजासाठी जे आहे आणि बाकी जो गांजलेला समाज जो आहे त्यांना एकत्रित आणण्यासाठी 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. आता यांचं जे विचार जे होते सत्यशोधक समाजाचे, तर याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे की हा सत्यशोधक समाज जो आहे, ओके, याचं घोषवाक्य सर्व साक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी. म्हणजेच जो आहे देव, म्हणजे ते नास्तिक नव्हते, ते आस्तिकच होते. महात्मा ज्योतिबा फुले ते देवाला मानत होते, परंतु ते असं नाही म्हणत की जर समजा देवाला करायचे तर मध्यस्थी हे जे ब्राह्मण किंवा पुरोहित जे आहेत त्यांची मध्यस्थी कशाला. तर घोषवाक्य जे होतं सत्यशोधक समाजाचं ते हे होतं. त्यानंतर त्याचे काही विचार आहेत. ईश्वर निर्मिक असून तो सर्वव्यापी, निर्गुण, निर्विकार व सत्यरूप आहे. आणि नंतर मग त्याला तो निर्विकार आहे आणि नंतर मग आपण जे आहे त्याला आकार दिलेला आहे की राम, कृष्ण, हा भगवान, तर त्याला आकार नाही आहे, ओके. आणि त्यानंतर सर्व माणसे त्याची लेकरे आहेत. निर्मिकाशिवाय किंवा निर्मात्याशिवाय मी इतर कशाचीही पूजा करणार नाही. पुढचा विचार,
निर्मिकाची भक्ती करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. त्यासाठी पुरोहित किंवा मध्यकाच्याची आवश्यकता नसते. घोषवाक्यामध्ये सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर माणूस जातीने श्रेष्ठ ठरत नसून गुणाने श्रेष्ठ ठरतो. त्यावेळेस जातीत पातीचं जे काय आहे ते जास्त चालत होतं, म्हणून हा विचारसुद्धा एक खूप प्रगत विचार आहे. पुढील, निर्मिक सावयव रूपाने अवतरत नाहीत. जो निर्मिक आहे त्याचा तो कसा काय इकडे वेगवेगळी रूपं घेऊन अवतरेल असं त्यांचं म्हणणं होतं. त्यानंतर पुनर्जन्म, परलोक, मोक्ष, कर्मकांड, जपतप या गोष्टी ह्या सर्व अज्ञान आहे आणि यांचा अवलंब कोणी करायचा नाही. त्यानंतर जनावरांना मारण्यात मी सहभागी होणार नाही. त्याचबरोबर दारूच्या व्यसनापासून अलिप्त राहायचं आणि समाजाचा खर्च चालावा म्हणून माझ्या उत्पन्नातून काही वर्गणी देईल, अशा पद्धतीची सत्यशोधक समाजाची विचार आणि भूमिका होती. पुढे बघा की महात्मा ज्योतिराव फुले यांनी काही ग्रंथ लिहिले, पुस्तकं लिहिली. यांचे ग्रंथ किंवा पुस्तके जर आपण पाहिली तर अतिशय सुटसुटीत सर्वसामान्यांना समजतील अशा भाषेत आहेत. इवन विष्णूशास्त्री चिपळूणकर जे आहेत, विष्णूशास्त्री चिपळूणकर, हे काय म्हणतात की तुम्ही व्याकरणाची पूर्ण वाटच लावून टाकली, असं एकदा म्हणाले होते आपल्या फुलेंबाबत. तर लक्षात घ्या की त्या काळी लोकांना जी भाषा समजत होती त्या भाषेत त्यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत आणि तीच खरं तर जास्त इफेक्टिव्ह असतात. सो आपण पाहू शकता की यांनी लिहिलेली जी काही पुस्तकं जी आहेत त्यांची यादी जी आहे ती इथे मी ठेवतो आहे. पण आता ही यादी जी आहे बघा तुम्ही, मी वर्ष आणि ग्रंथपुस्तक, पहिलं जे पुस्तक होतं ते तृतीय रत्न, त्यानंतर शिवाजी महाराजांच्यावर पवाडा रचला होता. आता तुम्हाला माहिती आहे की रायगडावरील शिवाजी महाराजांची जी मूर्ती जी आहे ती यांनी शोधली होती आणि नंतर मग टिळकांनी वगैरे जे आहे ते शिवजयंती वगैरे हे केली. आता हे होतं 19व्या शतक. तुम्हाला कदाचित म्हणजे आता जे शिवाजी महाराजांना जो मान सन्मान आहे तो 19व्या शतकापर्यंत जे आहे खरं तर लोकांना शिवाजी महाराज कळलेच नव्हते. कारण हे जे समाज सुधारणा किंवा स्वातंत्र्यप्राप्ती जी आहे त्याची प्रेरणा जी आहे ती जर कुठून मिळालेली असेल तर श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र, आणि यांना समोर जे रिप्रेझेंट जे केलं ते म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले. म्हणून महात्मा ज्योतिबा फुले जे आहेत हे खूप अँगलने जर पाहिले तर खूप प्रगत आणि भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जे काही एक समाज व्यवस्था निर्माण करावी लागते म्हणजे ती म्हणजे शिक्षण, त्यानंतर इतर जे काही सुधारणा ज्या आहेत त्या रूढी परंपरा बंद करण्यासाठी ह्यांचं योगदान खूप आहे. कारण आपण तुम्ही असं म्हणाल की यांनी कुठे लढाया वगैरे नाही केल्या किंवा काय, कारण समाज जर सुधारला तरच जे आहे त्यांना जाणीव होईल अन्यायाची. तर त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले यांचं कार्य खूप महान आहे. आता इकडे मी जाणून बुजून जे आहे ना सार्वजनिक सत्यधर्म जो आहे याला जे आहे मी जाणून बुजून इथे रेड केलेलं आहे. आता जाणून बुजून का ते लक्षात घ्या. आता हे जे आहेत महात्मा ज्योतिबा फुले यांचा मृत्यू जो आहे आपल्याला माहितीच आहे की 1890मध्ये झालेला आहे. तर हे मृत्यू व्हायच्या आधी जे आहे 1 वर्ष आधी त्यांना पॅरालिसिस म्हणजे अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यांचा उजवा हात जो आहे तो निकामी झाला होता. मग उजवा हात निकामी झाल्यानंतर त्यांनी हा जो ग्रंथ जो आहे सार्वजनिक सत्यधर्म, हा ग्रंथ जो आहे ना खरं तर त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेला आहे. तर डाव्या हाताने जे आहे सार्वजनिक सत्यधर्म लिहिला आणि नंतर तो कंप्लीट केला. म्हणजेच की बघा किती. त्यानंतर 1891मध्ये अखंडी काव्यरचना मरणोत्तर त्यांचा प्रकाशित झालेला आहे. तर त्यांचा सार्वजनिक सत्यधर्म जो ग्रंथ आहे हा आणखी खूप महत्त्वाचा आहे. कारण हा जो ग्रंथ आहे हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ असा मानला जातो. त्यानंतर आणखी मला एक सांगायला लागेल, कारण ज्यावेळेस मी सत्यशोधक समाज बोललो त्यावेळेस दिनबंधू हे वृत्तपत्र म्हणजे साप्ताहिक, दिनबंधू साप्ताहिक जे आहे हे ह्या साप्ताहिकामधून जे आहे हे खरं तर मुखपत्र होतं. कोणाचं तर ह्या समाजाचं. तर या दिनबंधूमधून त्यांनी जे अन्याय जे आहे त्याची वाचा फोडलेली आहे आणि त्यामध्ये सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे की माझा जो काही उद्देश जो आहे की माझा ब्राह्मणांना अजिबात विरोध नाही आहे, माझा विरोध हा ब्राह्मणशाही आणि पुरोहितशाहीला आहे. म्हणून त्यांनी काय केले की स्वतःची मंगलाष्टकं जी आहेत ती रचली होती आणि
त्या मंगलाष्टकाने त्यांनी लग्न जी आहेत ओके ती काही लावलेली सुद्धा आहेत. त्यानंतर पुढे बघा, एक खूप प्राऊड मोमेंट की 11 मे 1888 रोजी मुंबईतील कोळीवाडा येथे जनतेने, हे जनतेने हा शब्द खूप महत्त्वाचा आहे बघा, जनतेने, मुंबईच्या जनतेने त्यांना रावबहादूर विठ्ठलराव बंडेकर यांच्या हस्ते सत्कार करून महात्मा ही पदवी जी आहे ती दिलेली आहे. जनतेने दिलेली पदवी ही खूप महत्त्वाची आणि खूप लक्षात ठेवा की 11 मे 1888 रोजी जी आहे त्यांना महात्मा ही पदवी मिळालेली आहे. पुढे खूप दुःखद बातमी की 28 नोव्हेंबर 1890 रोजी त्यांचं पुणे येथे जे आहे निधन झालेलं आहे. तर अशा प्रकारे मी एक छोटासा प्रयत्न केलेला आहे की महात्मा फुले यांबद्दल माहिती देण्याचा. जर नजरचुकीने किंवा चुकीची जर माहिती दिली असेल तर मी खरंच दिलगीर आहे. मी जितकी पण माहिती दिली ती खरी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर चुकीची माहिती, कारण इतिहास आहे आणि इतिहास अभ्यासात असताना खूप साऱ्या संदर्भ ग्रंथ किंवा इतर पुस्तकं जी आहे त्यांचे चाळून जे आहे ते करावं लागतं. कधी कधी प्रिंटिंग मिस्टेकमुळे एखादी चुकी असू शकते. तर जर या व्हिडिओद्वारे जे आहे महात्मा फुलेंना मी सांगितलेलं आहे. आता महात्मा फुले जे आहेत खरं तर हे एक विचार आहे की हा विचार जो आहे ना, कारण एक माणूस आयुष्यात काय काय करू शकतो खरंच मानलं पाहिजे. सो यांच्या खरंच एक सलाम बनतोय यांच्या शैक्षणिक योगदानाला, सामाजिक योगदानाला आणि इतर गोष्टी की कधीही त्यांनी म्हणजे मी इतकं वाचन केलं तर त्याच्यामध्ये काही हायपर वगैरे होऊन काहीतरी वेगळं केलं आहे अजिबात नाही. त्यांनी इवन एकदा काय केलेलं की शेतकऱ्यांना रिप्रेझेंट करण्यासाठी शेतकरी वेशात गेलेले आहेत. आता मला ते साल लक्षात येत नाही आहे, परंतु शेतकरी वेशात गेलेले आहेत. सो हे रिप्रेझेंट करण्याची जी त्यांची एक ताकद जी आहे तिला खरंच एक सलाम बनतो आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण महात्मा फुलेंना अभ्यासलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी एक आपण समाजसुधारकाला पाहणार आहोत. चला लवकरच भेटूया. बाय बाय, टेक केअर.